नमस्कार मंडळी, मी कोकणातलो गुरु. कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा बाबांनो. 2 दिवसावर येऊन टेकलाय आपला शिमगोत्सव. ओढ लागली होती आम्हाला पालखी खांद्यावर घ्यायची. ओढ लागली होती आम्हाला पालखी खांद्यावर घ्यायची. वर्षाने येणाऱ्या शिमगोत्सवाची. चाकरमानी कोकणी माणसाला काय अवस्था आणखी जेव्हा पाठीशी उभी आहे आपली कालिका देवी आपल्या गावची पाठराखी. कोकणात 2 सण मोठ्या उत्सवात साजरे करण्यात येतात. एक म्हणजे गणेश चतुर्थी आणि दुसरा म्हणजे शिमगो उत्सव. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी शिमगा आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआप कोकणात येत असतात. कोकणातील शिमगा हा केवळ एक सण नसून गावकऱ्यांच्या एकजुटीचा, परंपराचा आणि भक्तिभावाचा उत्सव आहे. या सणासाठी सर्वच चाकरमाने आवर्जून गावी येत असतात. मित्रांनो, आपल्या कोकणामध्ये सर्वात धुमधडाक्यात आणि उत्सवात साजरा होणारा सण म्हणजे शिमगा उत्सव. प्रत्येकाच्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकण गावचा शिमगोत्सव, होळी उत्सव पारंपरिक, धार्मिक आणि उत्साही वातावरणात साजरा केला जातो. पालखी सोहळा आणि चव्हाटा गावातील मध्यवर्ती ठिकाणी येथे होणारा होळी पूजन, पालखीचे घरोघरी आगमन, पारंपरिक खेळ, नृत्य या शिमगोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं असतं. हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा होणारा एक प्रमुख आणि पारंपरिक उत्सव आहे. हा उत्सव कमीत कमी 15 ते 25 दिवस चालतो. भारतभर होळी साजरी केली जाते. या दिवशी एकमेकांना चमकदार रंगाने भिजवतात. तसेच होळी पेटवणे, होळिका दहन. आमच्या गावामध्ये होळीच्या दिवशी संध्याकाळी 3 वाजता गावकरी चाकरमानी मंडळी चव्हाट्यावर जमा होतात. होळीचं झाड म्हणून आमच्याकडे आंब्याचं झाड वापरलं जातं. गावचे पाटील, मानकरी, गावकरी 4 दिवस अगोदर जाऊन कुठली होळी तोडावी ते बुकिंग करून आलेले असतात. मग सगळे जमा होऊन ढोल ताशाच्या गजरात ज्या ठिकाणी होळी बुकिंग केलेली असते तिथे पोहोचतात. मग गावचे पाटील, मानकरी, पुजारी त्या होळीची पूजा करतात. त्यानंतर गावचे पाटील, मानकरी त्या होळीला कुऱ्हाड लावतात. मग ती होळी एकमेकांच्या सहाय्याने तोडली जाते. तोडून झाल्यावर एकमेकांच्या हातभाराने आणि ढोल ताशाच्या गजरात होळी चव्हाट्यावर आणली जाते. तसेच गावातील पुजाऱ्यांनी खड्डा वगैरे मारून ठेवलेला असतो. मग ती होळी गावकऱ्यांच्या, चाकरमान्यांच्या एकमेकांच्या सहाय्याने उभी केली जाते. त्यानंतर गावचे पुजारी पूजा करतात. त्यानंतर गावची ग्रामदेवता पालखी ढोल ताशाच्या गजरात नाचत गाजत चव्हाट्यावर येते. त्यानंतर गाराणे होतात. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येकाच्या घरी ढोल ताशाच्या गजरात ग्रामदेवतेचं आगमन होतं. देवाची पूजा केली जाते. देवीची ओटी भरली जाते. पूजा होईपर्यंत आपल्या धुंदीत खेळगडी इकडे नाचत असतात. असा हा उत्सव कोकणात प्रत्येकाच्या गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीने चालू असतो. व्हिडिओ आवडली तर या मित्राला नक्की लाईक करा. कोकण बहरले शिमगाया सणाला, आस लागली आई तुझे रूप पाहण्याला. देव माझा एक वर्षांत